इंदापूर शहरातील व्यंकटेश नगर भागातून भयंकर घटना उघडकीस आली आहे, ज्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 21 वर्षीय तरुण सतत शेतकऱ्यांच्या गोठ्यामधील म्हशीजवळ जायचा आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी चॅनलला आपल्या नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी गायी आणि म्हशींचा दूध व्यवसाय करत असतात। प्रत्येक शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये आपल्या गायी आणि म्हशी मोकळ्या किंवा बांधलेल्या असतात, पण या गायी आणि म्हशींसोबत असंही होईल हे कोणाही शेतकऱ्याला वाटत नाही। पण इंदापूर शहरातील व्यंकटेश नगर भागात घडलेल्या या घटनेनं सगळ्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्यात। श्याम हिरा सूर्यवंशी राहणार व्यंकटेश नगर इंदापूर यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे। एका खासगी दवाखान्यात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारी सूर्यवंशी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत आहेत। त्यासाठी त्यांनी जाफराबादी जातीच्या 2 म्हशी पाळल्या। त्या म्हशींना ते घरासमोर मोकळ्या जागेत बांधतात। 15 जानेवारी रोजी दोन्ही म्हशींचे चारा पाणी केल्यानंतर 10 वाजता सूर्यवंशी दाम्पत्य झोपी गेलं। दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास उठून साफसफाई करण्यासाठी गेल्यानंतर दोन्ही म्हशी जागेवर नसल्याचं सूर्यवंशी यांना लक्षात आलं। शोधाशोध करूनही त्या सापडल्या नाहीत, पण जेव्हा शेजारीच राहणाऱ्या 20 वर्षीय तरुण गोठ्यामध्ये आपली म्हैस दिसून आल्यानं सर्वत्र खळबळ उडाली। त्यामुळे इंदापूर पोलीस ठाण्यात त्वरित पोलिसांना कळवले असता पोलिसांनी या तरुणाची जबर चौकशी केली। त्यानंतर या तरुणानं सांगितलं की मध्यरात्री त्यानं ही म्हैस शेजारच्याच गोठ्यातून चोरली। घडलेल्या या संपूर्ण घटनेनंतर 20 वर्षीय तरुणावर त्वरित कारवाई करण्यात आली।